आली जाऊन इथं पाया पडायला लागली. ही बामा जे उठला का नाही ती पाटलाला काठी घेऊन तिच्या काठी त्या बाईच्या पाटलाला ती बाई लांब पता अशी पळत गेली. मग मामा बी पाठ लागत गेला तिथं बरं. मग ती गेली तिकडे आणि मामा येऊन इथं बसला तर आणि बाई आली ती मागे परत मागे आली आणि मामाकडे घरचं म्हणजे लोक बघा त्यावेळेचे सांगतात लोक मला की मामा काहीतरी म्हणतील होय म्हणून लांब जायचं लांब जायचं हे शिवाजाचा घाल हो हा. शिवाजाचा अंड बरं शिव्या दिल्या तर ते खरंच होत ना खरंच होणार. तसं काय चांगलं बोललं की चांगलं होणार चांगलं होणार नाही. असं आहे. बरं ते काहीतरी खरं आमच्या अंगावर जी पिढा आहे का नाही तिला शिवाजायचं हा, होते पिढा- त्या माणसाला काय शिवाजीत नव्हतं ते बरोबर आहे की. त्याच्या अंगावर जे विकार आहेत बघा ते जावा मी शरण आलो तुझ्या पाया. नमस्कार. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांग बोल. मित्रांनो, आजची कथा ही फार म्हणजे फार वेगळी कथा आहे अशासाठी कारण निवृत्ती मामाने परवा मला मी निवृत्ती मामाने पेन्शन द्यायला गेलो होतो. म्हणजे त्यांची एकट्याची पेन्शन द्यायची राहिली होती आणि पेन्शन द्यायला त्यांच्या घरी मी गेलो होतो. अगदी परवाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर पेन्शन दिल्यानंतर बोलता बोलता त्याने एक गोष्ट सांगितली मला जी मला अगदी म्हणजे अगदी अजब वाटली. कारण एक बाई आली होती तळावर मामांच्या इथं. त्यावेळी गलगलेचे कुलकर्णी म्हणून आहेत ते त्यांच्याबरोबर बसले होते. आणि त्यावेळेला ती बाई आली. मामाने इथूनच ती ओळखलं. कोण आले रांड असं म्हणाले मामा. आणि तिथं असं म्हटल्यानंतर ती बाई आली आणि पाया पडायला लागली. आणि पाया पडायला मामा तिच्या काठी घेऊन पाठ लागले. आणि ही कथा मला विशेष वाटली कारण ही कथा आजपर्यंत आलेली पण नाही. आणि ही कथा जरासं ऐकायला म्हणजे वेगळी वाटते. कारण आपण म्हणतो की मामांच्या तळावर आल्यानंतर पाप क्षालन होतं. म्हणजे पाप सगळं धुवून निघतं. संतांच्या संगतीत किंवा देवाच्या संगतीत आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपलं पाप सगळं अंगाचं धुवून जातं. फक्त आपल्यामध्ये मनामध्ये चांगली भावना असायला पाहिजे. तर ते चांगली भावना असेल तर नक्कीच पाप धुवून. मला आश्चर्य असं वाटलं की सगळे लोक मी आत्तापर्यंत ऐकलं सगळ्यांच्याकडून की लोक काय करत होते मामांच्या जवळ यायला घाबरत होती. म्हणजे घाबरत का होती की मामाने एखादी गोष्ट काय बोलली तर ती खरीच होणार हे त्यांना सगळ्यांना माहीत होतं. त्यामुळे मामांच्या जवळ सगळे यायला घाबरत असत. पण ती बाई अजिबात घाबरली नाही. मामांच्या जवळून जाता जाता काहीतरी मामाने म्हटलं तर ते खरं होणार किंवा शिवाय देतील काहीतरी म्हणतील असं घाबरत होते मामांच्या पुढे जायला. पण ती बाई अगदी धाडस करून मामांच्या पाशी आली आणि तिनं सांगितलं की ती आल्यानं मामांच्या पाया पडली. मामा पाठ लागले तिच्या पाठ लागले आणि परत पाठ लावून ती पण पुढं पळायला लागली. आणि मामा थांबल्यावर मामा परत येऊन जागेवर बसल्यावर आणि परत मामांच्याकडे आले. म्हणजे तिला आपलं जे काय पाप जे होतं ते धुवून घ्यायचंच होतं अशी एक मनाची जिद्द तिच्या होती. आणि ती शुद्ध भावानंच आले होते. आणि म्हणूनच मामाने तिचं पूर्ण पाप घालवलं. मित्रांनो, खरंच ही कथा आम्हा सगळ्यांना खरोखर खूप घेण्यासारखं आहे या कथेतून. म्हणूनच मी त्यावेळेला मामांना आणखीन एकदा हे सगळं सांगा असं सांगितलं. आणि त्यावेळी त्यांनी जे काय सांगितलं ते आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. जय बाळूमा. बाळूमांच्या नावानं चांगलं. बामण असा होता भयंकर ज्ञानी होता. अरे आमचे बामण मी गलगलचे बामण आणि बाळूमाण ती जड्डीला गलगला जड्डी होती पहिली. दड्डे गलगल्याला होते गड्डा तिने दिली नाही म्हणतात तिकडे बांधली आता ती मेतक्याला केली जड्डी. मेतकेला केले. गलगलला पहिली जड्डी बाळूमाची. बरोबर. आता किती ते व्यवस्था कुशा पाटील म्हणा सगळी म्हणा गलगलचं लोक सगळं पंच लोक सगळं तिथं ही जड्डी गलगला मोठी होती. कोणच आहे गावचं लोकांचं 25-30 एकराचं एक जागा आहे ती. त्या जागा जड्डी असायची तिथं बाळूमाने कुलकर्णी. म्हणजे आता हे कुळटेकचे आहे ते सोडून दुसरे होते दुसरी ती गलगला होती. गलगल्याला होते. ही आता ही मेतक्याला झाली. मेतकेला झाले ते मेतक्या जेण्या करण्याच्या हातदेव झाली ती झाली. आता जड्डी आहे ही नवा इकडे गलगलला होती. दड्डे म्हणजे बकरी जिथं थांबतात ती जागा आपली जागा स्वतःची अशी. मग त्या मामानं समाज घेतला का नाही मागणं ही दिली नाही हो. आता नाही म्हणजे जा मी बाळूमाचं हे लई तिथं बकरी येणार हे येणार चालणार तो जड्डी म्हणला हे नको म्हणाली. तीन दिली ती सोडा. पण अगोदर बाळूमानी बामण दोघं बोलत बसले. बामणाने मला सांगितले ते ब्राह्मण होते त्यांनी तुम्हाला सांगितलं मला सांगितलं मामांच्या बरोबरचे असायचं मामांच्या वेळची गोष्ट आहे. वेळची गोष्ट आहे. मग ते मामा म्हणला अरे हे आणि राहण्याकडे काय आल्या ते दोघं बोलत बसले. मामा मामा आणि ते बामण बोलत बसले हो. आणि मामा म्हणाला हे आणि राहण्याकडे काय आल्या हे म्हणाला. तर मामा म्हणला तुम्हाला माहिती तिला माहिती मला काय माहिती तुम्हाला माहिती नाही होय. कोणतरी ती बाई एक आलती. मग बामणाला माहिती होती ती काय चालीची बाई आहे
मामाला माहिती मामाला होतं माहित होतं. होतं आणि म्हणजे मामानं- मामाने बी शिवा दिल्या आणि मामाना पण माहित होतं, माहिती मामाला माहिती नाही काय मामासने पण माहित होतं आणि त्या बामणाला मला पण माहिती होते हा. मग ती म्हणली ही आली मग ती आली तिकडनं कारण ती मामाला दर्शन घ्यायला अशी लांबच मग तिकडनं बाहेरच्याने बघितली कुणी बघितली मामाने बघितली मामाने बघितलं. हा आणि मामनाला सांगायला ही रांडण इकडे काय आल्या रे मामा म्हणाला बामणाला मग बाबानं काय म्हणाला तुम्हाला सगळं माहिती आहे की वळायला मग बामणालाही माहिती होतं कशा चालीची ती बाई आहे आणि मामाचं माहित नाही देवाला माहित आहे की. मग ते बघली मग ती आली जवळ इथं पाया पडायला लागली ही बामा जे उठला का नाही ती पाटलाला काठी घेऊन तिच्या त्या काठी बाईच्या. त्या बाईच्या पाटलाला ती बाई लांब पडता अशी पळत गेली हा, हा, हा. मग मामा बी पाठ लागत गेला तिथं बघ हा. मग ती गेली तिकडे आणि मामा येऊन इथं बसला तर आणि बाई आली ती मागे परत मागं आली. मागे आली आणि मामाच्या पाया पडल्याने रडायला आली आली ते अंड बरं झालं म्हणाला काय तुझं नगोचे कर्णिकाने मला माहिती आहे तुला माहिती आहे म्हणाला काय मुलका संगत त्याचं बोलायचं नाही बोलायचं नाही हो. त्याला. काय नवगती व्यवहार केलीस काय आणि हे केली चांगलं केलं नाहीस पण तुझ्या मनात जे पाप होतं बघ सगळं गेलं बा आता म्हणाला आणि तू आता मुक्त झालीस म्हणाला म्हणजे तू पळाल्यामुळं पळाल्यामुळे ते पाप गेलं मामा पाठ लागले हो, ते पाठ पळाले पुढे होय आणि पळून परत आणि परत आले पापच गेलं पळून पाप पळून गेले. आणि जो बाई जी होती बघ ती मागे आली शुद्ध झाली आणि तिचं कल्याण ती झालं. बाई पण अशी होती परत आली दर्शनाला आलं, बरं दर्शन एवढं झालं. माहित असतं हा एवढं माहित असतं मामा पाठ लागला पाण्याला आणि महाराज म्हणते नाही बरं लोक शिव्या मामा शिव्या देतील म्हणून मामा काहीतरी म्हणतील म्हणून लोक रस्ता बदलून जाणार बघल झाला पण महाराज पाटला तरी सुद्धा आले बघा हा? उलटी गोष्ट नाही असं कुठे घडतंय म्हणजे लोक बघा त्यावेळेचे सांगतात लोक मला होय. की मामा मामा शिवा- काहीतरी म्हणतील होय म्हणून लांब जायचं लांब न जायचं लांब न जायचं हे शिवाजाचा घाल हो हा शिवाजाचा रांड बरं शिव्या दिल्या तर ते खरंच होत ना खरंच होणार तसं काय आपल्या चांगलं बोललं की चांगलं होणार हा, चांगलं होणार नाही असं आहे बरं ते काहीतरी खरं आमच्या अंगावर जे पिढा आहे का नाही तिला शिवाजायचं हा होते पिढा- त्या माणसाला काय शिवाजीत नव्हतं ते बरोबर आहे की त्याच्या अंगावर जे विकार आहेत बघा ते जावावं काय झालं नाही ते एवढं बाईला. माहित असून होय. पाठ लागलेला असून ते होय, गेले आणि तिला माहिती होतं आम्ही कसं वागलोय हम्म. म्हणून माझ्या पाठला हे सगळं माहिती होतं पण तरी सुद्धा माझं जावजी म्हणाली आणि आले पापच गेले होते मग शुद्ध बाई आलीच किंमती पाप्याची तर ते हायला असतं का नाही आली नसती होय ना आलं नसतं. ते पापच गेल्यानंतर ती मोकळी झाली हो मोकळे झाले मुक्त झाली आणि म्हणून ती आली आणि मामाने परीक्षा घेतली म्हणायची परीक्षा घेतली. हा? होय म्हणजे बामणाने मला हे सांगितलं बामण सांगत आम्हाला आला म्हणजे ते राहायचा हम्म. 8 दिवस असायचा 2 दिवस असायचा अभिषेक मोठा घालायचा मग ते आणून थांबला आणि आम्ही ते आम्ही ते काय सांगत आम्ही ऐकत बसायचं पहिली जुनी माणसं हो आणि ते खोटं काय सांगणारही नव्हतं हम्म. सत्य सांगणार कशापणे मला हे मला हम्म. असं सांगायचं सगळी मामांच्या विषयी तुम्हाला म्हणजे एवढं तुम्ही आता तुम्हाला अनुभव आहे प्रत्येक तुम्ही जास्त अनुभव आहे मामांचा अनुभव आहे आणि मामांच्या बरोबरच्या माणसांचा सुद्धा लय अनुभव आहे मामांच्याकडे वागताना कसं वागावं हे सगळं माहित आहे तुम्हाला मामांच्या बरोबर हे सगळं माहित आहे मामांच्या बरोबर मामांच्या विषयी तुम्हाला म्हणजे काय सांगावं असं वाटतंय की मामांचं कसं बरंच आता सांगावं म्हणजे बरंच आहे मामा हम्म. कौतुक आहे बाबा हम्म. देवाचं किती सांगावं देवा सांगा म्हणजे सोडा आहे आणि मी चिका बोललोय हम्म. बोललोय नाही, मी बरोबर. काही माझं मी का बोलाय नाही माझं काय बोलायचं स्वतःचं काय आम्ही आम्ही पापी म्हणायचं आम्ही कुठे एवढं शहाणं आहे होय त्याचं कीर्ती सांगायचं आमचं काय सांगायचं बरोबर आहे, बरोबर आहे, आम्ही तेवढं शहाणं पाहिजे का नको आम्ही खुळ्यात काढणार बरोबर आहे. 5वी मला शिकला ह्याच्याविषयी माहिती आहे का रेंदाळच्या आजीविषयी रेंदाळचे ते बाळू पुजारी बाळपूजारीचे ऐकून माहिती आहे फक्त ऐकून आणि तिच्याविषयी आम्ही बरेच दिवस इथे आले म्हणजे काढल्या हा, हा, हा. होय, होय. बाळू पुजारी होय, होय. दत्ता बेडगेंच्या विषयी माहिती आहे हा का दत्ता बेडगे तिचं चिपळीचे. काय? ऐकून माहिती ती ऐकून माहिती खास आहे. पायतान चिपरीचं येत होतं त्यांचं काय माहिती आहे का हो. काय असं तर मी का नाही नुसतं ऐकून माहिती त्यांचं काय काय ऐकून माहिती सांगायचं सांगायचं नाही काय म्हणजे ऐकून, असं खव ऐकलं माहिती हा मग तेच तेच म्हणून मी तुम्हाला अनेक काय आठवतं का विचारासाठी नावं विचारले प्रत्येक एक नाही बरोबर गोंदकोपेचं माहिती आहे तुम्हाला त्यानंतर विष्णू चौगलेचं माहिती हा, आहे विष्णू चौगले विष्णू चौगुले कुठले तमनाकडचं. तमनाकड्याचे हा त्यांची पंचवीस घेतली बाळूमामा. मुलाखत बाळूमामा. विष्णू चौगुल्यांच्या विषयी लई दिवस काय यायला नाही व्हिडिओ जरा सांगा की त्यांच्याविषयी विष्णू चौगले म्हणजे का नाही चमनकरचा सावकर हा आणि हुंबाडा माणूस बर शेतीवान चांगला माणूस आणि बाळूमाचा सच्चा भक्त बर विष्णू चौगले त्या दोघे आहेत हा. आणि चांगला आहे त्यांची परीक्षा आता सध्या हो आहे की सर. हा तर तुम्ही बघितलं असेल त्याला? जाऊन आलोय मुलाखत घेऊन आलोय आला सांगा आलोय, आलोय. घरी जाऊन चांगले आहेत चांगले आहेत माणसं दत्तात्रय विष्णू चौक हा हा दत्ताचं त्यांचा धाकटा मुलगा थोरला मुलगा इंजिनियर आहे हम्म. हा त्यांची अनेक तमनाकड्याचे कोणतरी होते ना हा अनेक कोणतरी होते बघा तमनाकड्याचे कारभार काय कोणतरी होते बघा अनेक कोण आठवत नाही मला
आणि आहेत आणि कोण कोणतरी आहे हा आहे आणि तिथे का नाही हा, साधं खोळ्यासारखं असत शिरपा लांडगे म्हणून ते शिरपाला प्रत्येक आमुषाला यायचं तर तिथे एक सांगावं असं किस्सा आहे हा, सांगा की. ते यायचं आणि कोण लावून द्यायचे ना त्याला हा, हे निरोप मला सांग तुम्ही जाणार आहात म्हणायचं ते हम्म, तुझा कुठला निरोप मला म्हणून ते खोळ्यासारखं होतं साधं होतं हम्म, पण माणूस चांगला हम्म, सत्य माणूस बरं, मग ते म्हणायचं निरोप मला आज तुझ्या सांगायचं की जरा हम्म, तू आज येऊन बडबडा चालू करतो मग तुला कोण आज सोडल ग बसत नाहीस तू नाही ते बाळूमाचं सांगायचं सोडायचं कळलं हम्म, बाळूमा सांगायचं मी बाळूमाचा ह्या त्या तिथं तू नाजारची लोक इथली वांड आहे सांगून म्हणलं नाही सांगायचं हम्म, पण चांगला माणूस हम्म, तशी लोक अशी चिकार होऊन गेली हम्म, त्याची कोण जवळ जायचं नाही आणि नको त्यांनी पुढे हम्म, नको ती पुढे नको ते पुढे चांगली माणसं अशी होऊन गेली चिकार बरोबर आहे हा त्याची कोणी जवळ बी दिलं नाही जवळ बिवळ दिलं नाही. मामाची खरं खरंच आहे, खरं आहे. लय अशी आहे आणि गोळी हे बाबडी. आप्पा लाड हा आपला. आपला लाडवी चांगला त्यामुळे हिचा चेंडूचा शेंडूरचा होय निवृत्त लाड तुमच्या शेजार निवृत्तीला निवृत्त लाड त्याच्या आपला भाऊ मुलग्याचा भाऊ काय होय निवृत्त लाडा भाऊ सक्का हा, थोरला तो निवृत्त लाड हम्म, आणि आपला त्या पाठवला हम्म, कृष्णा त्याचा भाऊ धोंडोबा ही चौघ नाही आणि तुमच्या गावा शेजारच गाव गावा शेजारीच गावा गावा शेजार होय तो खोनी माणूस निवृत्त लाड बगरी कुराड घेऊन जावायचा होय वांड माणूस हो वाढ म्हणून. वांड माणूस कारण बाळूमाळ असे गेला की मग दाढीवाला होता तो त्यांचा वडील काय हा दाढीवाला जानू होता. माझ्या जवळचं नाव जानू 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 मामा. लाड. ते दाढीवाले हा, होते का हा, एकदम होते हा? होते होय तेच बाळूमाचा खसा भक्त तो हा, हा. जानू त्याचा जानू मामा. हा, तो मग तो आल्यानंतर ही मग पोरं यायला लागली. पोरं यायला लागली. हा. ही बी चांगली माणसं आहेत. त्यांचे काय तेवढे काय सांगण्याचं म्हणजे काय आमच्या नाही, विषयी नाही, नाही नाही, बरोबर. मग त्यांनी आम्हाला काय एक भेटतात त्यांचं सांगावं आम्हाला काही माहिती नाही, असणार नाही, नाही, बरोबर आहे. माहिती आहे ते सांगायचं माहिती आहे तेवढं सांगायचं बिन माहितीची एक गोष्ट सांगायची नाही बरोबर आहे. आणि त्याला ती पटत बी नाही होय जय बाबा हा. बाबांच्या नावानं. आता मी तुम्हाला सांगितलं की सांगायचं घ्या पण मी ते चोरलोय म्हणजे मला सांगायला नको म्हटलं की नाही नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. मामा